मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 90 डेज ॲप चॅलेंज डे 49 मध्ये. दुसरी सुरुवात कॉपर वॉटर पिऊन केली, त्यानंतर रात्री भिजवलेले ड्रायफ्रुट्स आणि 2 डेट खाऊन पोचलो आज जिमला एकटाच, कारण की छोट्या झोपलेला होता. जिममध्ये आपण आज ट्रेन करणार आहोत चेस्ट आणि ट्रायसेप. चेस्ट स्वतःचा व्हिडिओ काढता येत नाही म्हणून एक मित्र पकडला, त्याचे व्हिडिओ काढले. मी पण तेच ट्रेन केलं. सुरुवात केली आपण चेस्ट प्रेसनी, त्याचे 4 सेट घेऊन. त्यानंतर डिक्लाइन बेंच प्रेसचे 3 सेट घेतले. त्यानंतर पॅकडेक फ्लाईज मशीनवर फ्लाय मुवमेंट त्याचे घेतले आपण 3 सेट. त्यानंतर केबल मशीन चेस्ट प्रेस त्याचे घेतले 4 सेट आणि सुरुवात केली. ट्रायसेपसाठी घेतले आपण रोप पुशडाऊन त्याचे 3 सेट. त्यानंतर रिव्हर्स ग्रिप ट्रायसेप पुशडाऊन त्याचे घेतले 3 सेट. त्यानंतर साधी ग्रिप म्हणजे नॉर्मल ग्रिप त्याचे पुशडाऊन त्याचे घेतले आपण 3 सेट. घरी येऊन घेतलं प्रोटीनचा 1 स्कूप आणि क्रिएटिन. त्यानंतर खाल्ले आपण पेरू, त्यामुळे जास्त प्रोटीन असते. नंतर केलं जेवण, त्यामध्ये 3 एग वगैरे. त्यानंतर मल्टीविटामिन फिश ऑइल घेऊन आपण निघालो हेअर कटिंग करण्यासाठी. हा फोटो आहे हेअर कटिंग करण्याच्या आधीचा आणि हा आहे नंतरचा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की नका सांगू, जाऊ द्या. त्यानंतर आम्ही आलो, छावाचं काम होतं बँकेत, तर आम्ही पोहोचलो बँकेत पाणी वगैरे पिऊन रस्त्यानं दिसला एक महान पुरुष, जो जमिनीला स्वतःला त्यानं प्रदर्पण केलं होतं. त्यानंतर आम्ही घरी येऊन खाल्ले ड्रायफ्रुट्स आणि केळं आणि आजीला दिला गरमागरम चाय बनवून आणि सोबत आजीला बिस्ता पण दिला. आणि नंतर आम्ही दादूच्या घरी पोहोचलो वॉकिंगला जाण्यासाठी. त्यानंतर निघालो वॉकिंगला जाण्यासाठी दादू आणि मी. तिथं दादूनं गोला फेक कसा करतात ते शिकवलं. दादूनं फेकला गोला, त्यानंतर मी पण फेकला. या दपकन गोला चांगला दूर गेला होता. दादू म्हणे निघतं म्हणे तू भरतीत. तर मी म्हटलं भरती वगैरे मला इंटरेस्टेड नाही. ठीक आहे म्हटलं, पाहू भविष्यात. मग आम्ही गेलो, छावाची एकूण बिर्याणीची पार्टी होती. मग आम्ही गेलो अली रेस्टॉरंटवर. तिथं बिर्याणीमध्ये माझ्याच अडी दिसली एवढी मोठी. ती अडी दिसून पाहिल्यानंतर आम्ही गेलो मॅनेजरजवळ कंप्लेंट करायला. मग खूप आमचे भांडणं झाले तिकडे, म्हणजे असेच बोलाबाली वगैरे. मग शेवटी ते म्हणत की जाऊ द्या, पैसे नका देऊ. मग आम्ही गेलो. नंतर आम्ही गेलो सरकार हॉटेलवर बिर्याणी खाण्यासाठी. तिथं बिर्याणी मस्त खाऊन मावशी बिचारीनं पहिलेच तिकडे अलीवर खाल्ली होती, उदास होईल होतं बिचारा. नंतर मग आम्ही बिर्याणी खाल्ली. बिर्याणी खाल्ल्यानंतर आम्ही खाल्ले मस्त शाही पान आपल्याला डायजेशनसाठी मदत करते. मावशीची कॅपॅसिटी एवढी आहे की मावशी पूर्ण घेऊ शकते तोंडात पान. त्यानंतर घरी येऊन 11:48ला प्रोटीनचे 1.5 स्कूप घेतले. त्याच्या मागचं कारण असं आहे की आज आपण चिकन खाल्लं नव्हतं, म्हणजे प्रोटीन इंटेक पूर्ण झाला नव्हता. एक पण 3च खाल्ले होते दिवसभरात, म्हणून 1.5 स्कूप घ्यावं लागले. आज दिवसभरात आपण कंप्लीट केल्या 16,925 स्टेप्स. भेटू आपण उद्या, तोपर्यंत स्टे हेल्दी.